सावित्री बोलते, मी सावित्री बोलते. लेखणी माझी तलवार, लेखणी माझी तलवार. अन्यायाविरुद्ध लढले, शब्दांनीच केले मी वार. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. तयास मानव म्हणावे का, ओळखलेच असेल म्या सावित्री. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील देवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्याच वर्षी माझं ज्योतिबांसोबत लग्न झालं आणि हळूहळू मला समजायला लागलं, ज्या माणसासोबत माझं लग्न झालंय तो माणूस काही साधा सुधारण माणूस नाही. तो माणूस जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे, क्रांती सूर्यच आहे. त्यात काळी बायकांना उमरे ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायांच्या जातीने कसं, आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील चूल. त्याच काळी माझ्याकडे ज्योतिबा पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला शिकवलं. काना, मात्रा, बे, कबे सारं सारं शिकले, लिहायला शिकले, वाचायला शिकले. आणि मी आणि ज्योतिबांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक मुलींची पहिली शाळा उघडली. आणि त्या काळी स्त्री शिक्षणाचा विरोध होता, म्हणून लोकांनी माझ्यावर दगडफेक केली, चिखलफेक केली. अहो, एवढंच नाही तर शिवगाळ सुद्धा केली, पण मी हटले नाही. माझ्या मुलींसाठी मी खंबीरपणे उभे राहिले, कारण त्या उद्याच्या सावित्री होत्या. ऐका मुलींनो, ऐका मुलींनो, शिरपाटासारखं जगला तर काम दमाम होईल आणि वाघिणीसारखं जगला तर नाम होईल, तर नाम होईल. अपमान टोमणे रोजचे झाले, अपमान टोमणे रोजचे झाले. पाऊल कधी नाही थांबले, पाऊल कधी नाही थांबले. एका मुलीचं शिक्षण पुढच्या पिढ्या घडवणार हे ठाऊक होतं. मी भीक नाही मागितली अधिकारांसाठी, मी लढले शिक्षणाच्या हक्कांसाठी, शिक्षणाच्या हक्कांसाठी. मुली शिकल्या, समाज जागा झाला, माझा संघर्ष आज इतिहास झाला. मी इयत्ता 3रीत शिकणारा मयुरेश अमोल पंढरकर. तर आज मी तुमच्या समोर सावित्रीबाईंची भूमिका सादर केली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.